नमो बुद्धाय, जय भीम। मी तेजल खिल्लारे, लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत। राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार श्री अमित झनक यांच्या निधीतून खंडाळा शिंदे येथे उभे राहिले संविधान भवन। संविधान भवनात महापुरुषांच्या मूर्त्यांचे अनावरण। माजी सरपंच भास्कर खिल्लारे, पोलीस पाटील धोंडू खिल्लारे, सरपंच अनिल शिंदे आणि डॉक्टर रामेश्वर शिंदे यांच्या प्रयत्नातून खंडाळा गावात उभारले संविधान भवन। याच संविधान भवनात भीमज्योत मंडळ आणि रमाई महिला मंडळ तसेच इंजिनियर अमोल शामराव गायकवाड, सरपंच अनिल शिंदे आणि विठ्ठल शिंदे यांच्या योगदानातून तथागत गौतम बुद्ध आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या बसवण्यात आल्या। या मूर्त्यांचे अनावरण राहुल भंते यांच्या हस्ते करण्यात आले। प्रथम बुद्धवंदना घेण्यात आली व खिरदान धोंडू पाटील यांनी केले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पट्टे बहादूर तसेच कांबळे साहेब उपस्थित होते। भीमज्योत मंडळाचे कार्यकर्ते आणि रमाई महिला मंडळ हे नेहमीच महापुरुषांच्या विचारांची पेरणी करत असते। मंडळाचे कार्यकर्ते सक्रिय असल्याने येथील सुजाता बुद्ध विहारात प्रत्येक पौर्णिमा तसेच जयंत्या आणि स्मृतिदिन साजरा केले जातात। आज मूर्त्यांच्या अनावरणानिमित्त गावातील सरपंच अनिल शिंदे, पोलीस पाटील धोंडू खिल्लारे, माजी सरपंच भास्कर खिल्लारे, माजी सरपंच संजय शिंदे, सिद्धार्थ खिल्लारे, चंद्रमणी खिल्लारे, अश्रुजी खिल्लारे, भाऊराव खिल्लारे, संजय खिल्लारे, भारत खिल्लारे, सुशील खिल्लारे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। महिला मंडळाच्या प्रियंका खिल्लारे, चंद्रभागा खिल्लारे, सुमनबाई खिल्लारे, नर्मदाबाई खिल्लारे, लता खिल्लारे, विजया खिल्लारे, अस्मिता खिल्लारे, रुक्माबाई खिल्लारे, कमळबाई खिल्लारे, रक्षा खिल्लारे, हरणाबाई खिल्लारे, परागबाई खिल्लारे, ज्योती खिल्लारे, वैशाली खिल्लारे, ज्योती विनोद खिल्लारे, रंजना खिल्लारे, वैशाली खिल्लारे, दीपाली खिल्लारे, दुर्गाबाई खिल्लारे, प्रमिला खिल्लारे, सुमित्रा खिल्लारे, बेबी खिल्लारे, कांताबाई खिल्लारे, सुशीला खिल्लारे, शीला खिल्लारे, चित्रा खिल्लारे, मंदाबाई खिल्लारे, पुंजाबाई खिल्लारे, छाया खंडारे आणि इतर उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावात पुतळे बसवल्यामुळे मोठे आनंदाचे वातावरण होते। पुतळे हे आम्हाला आणखी प्रेरणा देतील असे अनुयायांनी सांगितले। शेवटी कार्यक्रमाची सांगता झाली।
आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.